नमस्कार, मी विकास माने आज आलेलो आहे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय अनिलजी डुमणे आपल्या सोबत आहेत आणि माझ्या हातात एक पोस्टर आहे, कामगारांचा आक्रोश मोर्चा। गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2026 चलो मुंबई असा तुम्ही नारा दिलेला आहे। कामगार आयुक्त कार्यालय वांद्रे मुंबई इथं महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांना तुम्ही बोलवलेलं आहे। या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी मला अशी दिसतीये, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा म्हणजे ECS प्रभावी करण्यासाठी अनेक मागण्या आहेत। सगळ्यात आधी मला असं सांगा की कामगारांचा आक्रोश मोर्चा, आक्रोश करावासा कामगारांना का वाटावा? या सध्याचं सरकार, खरं तर भारतीय मजदूर संघ आणि सध्याचं सत्तेत असलेलं सरकार, हे दोघंही ज्या पार्श्वभूमीने येतात, तसं तर बघायला गेलं की संघाची पार्श्वभूमी दोन्ही सरकारला, मग तुम्हाला सरकार समोर आक्रोश करण्याची वेळ का आली? पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही या विषयाला संबंधात आपण एक मुलाखत या ठिकाणी आपण करतो आहोत आणि हा जो कामगारांचा, महाराष्ट्रातल्या कामगारांचा आवाज आहे, हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले पहिल्यांदा धन्यवाद देतो। कामगारांचा आक्रोश का? तर आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 कोटी कामगार आहेत, संघटित असंघटित क्षेत्रातले। त्यातले जवळपास 2 कोटी कामगार हे शेतमजूर आहेत। उर्वरित 3.5 कोटी जे आहेत ते असंघटित आणि संघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत। या कामगारांच्या अनेक समस्या आहेत। या समस्यांच्या बाबत सातत्याने आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो आहोत। गेली जवळपास 10 वर्ष आम्ही सरकारला काही मागण्या या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत। आमच्या त्याबद्दल सरकारने काही त्या ठिकाणी ठोस निर्णय व्हावे अशी भूमिका आम्ही घेतली, पण सरकार त्या ठिकाणी बघत नाही। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक विषयामध्ये काही ना काहीतरी ठोस धोरण आहे। जसं महिलांचं धोरण आहे, युवा धोरण आहे, खेळाविषयक धोरण आहे, सांस्कृतिक धोरण आहे, उद्योगाचं धोरण आहे, सहकार धोरण आहे, अनेक प्रकारची धोरणं सरकारने जाहीर केलेली आहे, पण कामगार विषयक धोरण काही नाही। त्यामुळे कामगारांच्या ज्या समस्या आहेत, कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी, का सामाजिक सुरक्षा त्यांना कशी मिळेल यासाठी काही ना काहीतरी सरकारने केलं पाहिजे। जे सरकारचे कामगारांचे जे कायदेशीर हक्क अधिकार आहेत, त्या अधिकारांची कशी अंमलबजावणी आम्ही करणार, ते मिळणाऱ्याची शाश्वती आम्ही कामगारांना कशी देणार, याबद्दल देखील सरकार कुठल्याही प्रकारचं धोरण स्वीकारायला तयार नाही। त्यामुळे अनेक असे कायदे आहेत की ज्या कामगारांना न्याय हक्क मिळवून देतात, पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्यांना, कामगारांना त्याचा काहीही लाभ होत नाही। आणि महाराष्ट्रामध्ये मग कंत्राटी कामगार आहेत, त्याच्यानंतर स्कीम वर्कर आहेत, अनेक अशा प्रकारचे कामगार आहेत की ज्यांचं खूप शोषण होत आहे आणि त्यामुळे वारंवार सरकारकडे या सगळ्या विषय मांडून देखील काही होत नसल्यामुळे कामगारांचा हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही याला खरं तर नाव दिलेलं आहे। आणि तुम्ही जसं म्हटलं तसं की दोन्ही एकाच विचार परिवारातून आलेले आहेत आणि एकाच विचार परिवारातून आलेले असल्यामुळे आमच्याही सरकारकडनं अपेक्षा आहे, पण आमचं एकंदरीत सरकारच्या जे काही मंत्री आहेत ते सगळा अनुभव लक्षात घेता आमच्या कामगारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी या सरकारच्या बद्दल देखील वाढत चाललेली आहे आणि ती देखील सरकारच्या नजरेस आणावी यासाठी खरं तर हा मोर्चा आहे आणि त्याला आक्रोश मोर्चा असं नाव दिलंय। दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जाब विचारणार आहात तुम्ही त्या दिवशी। म्हणजे या सगळ्या मागण्या याच्यातनं, खरं तर याच्यातली एक महत्वाच्या काही मागण्या मला अशा दिसत आहेत, प्रत्येक जिल्ह्यात राज्य कामगार रुग्णालय ECS ची प्रभावी मागणी तुम्ही या ह्याच्यातनं केलेली आहे। सध्या ECS हा सगळ्या कामगारांमध्ये फार एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे। काय मागणी आहे नक्की याची? काय की कामगार राज्य विमा योजना ही एक खूप चांगली स्कीम आहे की जे औद्योगिक क्षेत्रातल्या आणि जिथे 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांना एक चांगली सामाजिक सुरक्षा, हेल्थ सुरक्षा अशी या योजनेने दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 49,65,000 एवढे या योजनेचे सदस्य आहेत की ज्यांच्याकडनं सरकार दर वर्षाला वर्गणी घेतो, दर महिन्याला 4% वर्गणी कपात करून घेतो आणि 49 लाख सदस्यांचे जे परिवार आहेत या सगळ्यांची मिळून या योजनेचे जे लाभधारक आहे त्याची संख्या 1,92,00,000 एवढी मोठी सदस्य संख्या आहे की ज्यांच्यासाठी ही इन्शुरन्स योजना सरकारने तयार केलेली आहे। पण काय आपल्याला परिस्थिती दिसते तर महाराष्ट्रामध्ये केवळ 13 हॉस्पिटल्स आहेत आणि या 13 हॉस्पिटलमधले अनेक हॉस्पिटल्स बंद आहेत। त्याचबरोबर 3300 खाटा सरकारने या योजनेसाठी मंजूर केलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात फक्त 1200 उपलब्ध आहेत। 550 डॉक्टर आहेत
पण ते डॉक्टर कुठे आहेत, काय आहेत, सामान्य कामगाराला त्याची काहीही माहिती नाही. मोठे मोठे आपल्याला औद्योगिक क्षेत्र असणारे जिल्हे मी तुम्हाला सांगतो की रायगडसारखा जिल्हा आहे, त्यानंतर पालघर आहे, बोईसर आहे. जगातील सर्वाधिक मोठी MIDC आमची पालघरमध्ये आहे. पण या पालघरला आजही जिल्ह्याचं रुग्णालय नाही. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये देखील रुग्णालय नाही. एखाद दोन दवाखाने असतील तर त्या दवाखान्यासाठी लोकांना 60-60 किलोमीटर जावं लागतं. प्रत्यक्षामध्ये या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी सरकार जमा करतं कामगारांकडून, पण त्याचा लाभ हा कामगारांना मिळत नाही. मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की या योजनेच्या आधारावर केंद्र सरकार दरवर्षी म्हणजे ESI कॉर्पोरेशन दरवर्षी सरासरी 3,600 पेक्षा जास्त रुपये खर्च करतं आणि महाराष्ट्रामध्ये हा सरासरी खर्च 1,500 ते 1,600 पेक्षा जास्त होत नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातले कामगार आजारी पडत नाही, त्यांना या योजनेची आवश्यकता नाही, काही खूप आरोग्य चांगलं असं आहे का? तर सरकारची इच्छाशक्ती नाही. आम्ही सातत्याने या 2 वर्ष तर आता झाली, गेले 10-12 वर्षापासून आम्ही सातत्याने सरकारला आग्रह धरला आहे की ESIची तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यात रुग्णालय करा, ESIची एक ज्याला म्हणतात उच्चस्तरीय बैठक घ्या. आम्ही त्यांना अनेक प्रकारचे योजना आमच्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर एक बैठक देखील सरकार त्या ठिकाणी घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे अनेक कामगार असे आहेत की एवढी योजना चांगला असून देखील या योजनेतून आम्हाला बाहेर जाऊ द्या, आम्हाला ही योजना नको असं म्हणण्याची वेळ केवळ महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य आणि कामगार विभागाच्या निष्क्रियतेमुळे कामगारांवर ही आलेली आहे. आणि त्यामुळे सरकारला आम्हाला जाब विचारायचं की आमचे पैसे तुम्ही घेता तर मग कामगारांना याचा लाभ तुम्ही का देत नाही, हा जाब विचारण्याचं कारण खरं तर हे आहे. आता आपण अजून एक महत्वाचा खरं याच्यात एक मागणी अशी आहे की आता अनेक शासकीय ज्या काही संस्था आहेत त्याच्यात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. कंत्राटी कामगारांच्या समस्या ज्या आहेत त्या कंत्राटी कामगारांच्या समस्या फार मोठ्या आहेत. कंत्राटदारांकडनं त्यांचे कामगारांची लूट होते आहे. या संदर्भात तुमची या आक्रोश मोर्चात काय मागणी आहे? अगदी योग्य. खरं तर मान्यजी तुम्ही प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगार हा खूप कळीचा मुद्दा झालेला आहे. महाराष्ट्रातले जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जवळपास 70 ते 80% काम हे कंत्राटी कामगारांकडून करून घेतलं जातं. आगायत नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, वीज मंडळ आहे, त्याचबरोबर शासनाची विविध खाती आहेत, अगदी जिल्हा रुग्णालय आहेत. याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार आहेत आणि या कंत्राटी कामगारांच्या खूप समस्या आहेत. त्यांना किमान वेतन मिळत नाही, बोनस मिळत नाही, 25-30 वर्ष काम केलेल्या कामगारांना ग्रॅच्युटी मिळत नाही, फंड त्यांचा कापून घेतला जात नाही, अगदी 5-5, 6-6 महिने, 8-8 महिने वेतन मिळत नाही. अनेक समस्या आहेत आणि या समस्यांच्या बाबत आपण कुठल्याही तक्रारी जर केल्या तर सरकार त्या तक्रारी ऐकून घेण्याची यंत्रणा देखील सरकारकडे नाही आणि त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आम्ही असं म्हटलं सरकारला की तुम्ही हे जे कंत्राटी कामगारांचं शोषण होतं हे शोषण थांबवण्यासाठी सरकारी विभागामध्ये काम करणारे जे कंत्राटी कामगार आहेत त्यासाठी काहीतरी एक योजना आणली पाहिजे. म्हणून आम्ही सरकारला एक हरियाणा पॅटर्न नावाचा एक ऑप्शन देखील त्यांना आम्ही सांगितला की हरियाणामध्ये सरकारने अशा प्रकारची योजना तयार केली की कॉन्ट्रॅक्टर लेस प्रकारची योजना आणि कॉन्ट्रॅक्टमध्येच कामगार राहतील पण त्याला पूर्ण त्याचे अधिकार मिळतील. त्याचबरोबर काही 5 वर्ष 6 वर्षांनी त्याला एक गॅरंटीड अशा प्रकारची वेतन वाढ मिळेल अशी रचना सरकारने केलेली आहे. मग तशी योजना तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही? तर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही हरियाणा पॅटर्न या ठिकाणी राबवा आणि तशा प्रकारची योजना करा. आम्ही सरकारला हे देखील म्हटलं की हरियाणा पॅटर्न म्हणायचं कारण नाही, महाराष्ट्र सरकार एक प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचं स्टेट म्हटलं जातं, आयडियल अशा प्रकारचं स्टेट आपण म्हणतो. तर महाराष्ट्र सरकारने स्वतःची एखादी चांगली योजना आणखी तयार करावी जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचं कामगारांचं शोषण होणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फतने मोठे ज्या माध्यमातून होणारी जी उलाढाल ती थांबेल आणि कामगारांना किमान त्यांचे हक्क मिळतील. पण सरकार ते करायला तयार नाही. आमच्या अनेक ठिकाणी समान काम समान वेतनाची मागणी आहे. कंत्राटी कामगार करणारं काम आणि कायम करणारे एकच काम करतात पण त्यांच्या वेतनात खूप मोठी तफावत आहे ती त्या ठिकाणी होत नाही. आम्ही अनेक लढे कोर्ट केसेस जिंकलेले आहे पण त्या जिंकलेल्या केसची देखील अंमलबजावणी सरकार करत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष जो आहे या सरकारच्या एकंदरीत धोरणाबद्दल आहे. याच्यात अजून एक महत्वाची अशी एक मागणी मला दिसते आहे की केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध विभागात रिक्त पदांवर भरती लवकर चालू करा. म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की एक कामगार 4-4 कामगारांचं काम करतो आहे. अजूनही भरती अनेक विषयांवर रखडलेली आहे.
काही ठिकाणी कंत्राटी कामगार काम करत आहेत, पण त्यांची पिळवणूक अशी होती की 4 कामगारांचं काम एक कंत्राटी कामगार करतो आहे. या संदर्भात भारतीय मजदूर संघ बरोबर. आता आमचं भारतीय मजूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन आत्ताच आमचं जगन्नाथपुरीला झालं. त्याच्यामध्ये देखील आम्ही हा ठराव केला आहे की राज्य सरकारची देखील 2 लाखापेक्षा जास्त पदं ही आज रिक्त आहेत. अनेक नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, तिथे सफाई कामगारांची पदं रिक्त आहेत. मंत्रालयामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चतुर्थ श्रेणीचे सर्वच पदं रिक्त आहेत आणि सरकार सगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टची पद्धत त्या ठिकाणी भरलेली आहे. मग हे कंत्राटी कामगार का वाढतात? जे नियमित स्वरूपाचं काम आहे, मंजूर पद आहे, तिथं देखील तुम्ही कंत्राटी कामगार कसे भरतात? आज वीज मंडळ आहे, वीज मंडळाच्या ज्या वितरण कंपन्या आहेत, जवळपास 42,000 कामगार आहे कंत्राटी पदावर आणि सगळे मंजूर पदावर काम करणारे आहेत. बरोबर. आणि त्यामुळे ही जी भरती जर आपण केली तर त्या ठिकाणी कामगारांना एक शाश्वत रोजगार मिळेल आणि काही ना काहीतरी त्यांचं होणारं शोषण थांबेल. सरकारने भरतीच करायची नाही. इयर्स टुगेदर तुम्ही लोकांकडनं कमीत कमी वेतनात कंत्राटी पद्धतीवर काम करून घेणं हे काही सरकारला शोभत नाही. आणि सरकारच जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर अन्य लोकांकडनं आपण काय अपेक्षा करणार? आणि गव्हर्नमेंटनी एक आयडियल अशा प्रकारचं एम्प्लॉयर झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय मजदूर संघाच्या अंतर्गत किती संलग्न तुमच्या संस्था, किती संलग्न संघटना यात सहभागी होणार आहेत आणि त्या दिवशी साधारण अंदाज तुम्हाला किती आहे, किती जण मुंबईला जमा होतील? तुम्ही कामगारांना काय सांगता? आम्ही कामगारांना हे सांगणार आहोत की आज महाराष्ट्र सरकारचं जे एकंदरीत कामगार विषयक धोरण नाहीच आहे, ते धोरण सरकारने केलं पाहिजे. केवळ दिवस काढणं आणि चाल ढकल करण्याचा विषय या ठिकाणी चालणार नाहीत. बांधकाम कामगारांचे आमचे प्रश्न आहेत. बांधकाम कामगारांचं एक चांगलं मंडळ महाराष्ट्र शासनाचं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर निधी आहे, पण सरकारच्या विविध अशा निर्णयांमुळे ते सगळं मंडळ अडचणीत आलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांची जवळपास 40-45 लाखावर नोंदणी गेली आहे. प्रत्यक्षात बांधकाम काम न करणारे अनेक लोक त्याच्यामध्ये कामगार म्हणून रजिस्टर्ड झाले आणि अनेक ठिकाणी बोगस प्रकारचे प्रकरण करून मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी ग्रॅब केला जातोय. त्यामुळे सरकारचे अनेक प्रकरण चर्चेत देखील आले, अनेक पेपरमध्ये देखील अशा घटना घडलेल्या आहेत. काही योजना अशा आहेत की आपल्याला माहिती आहे की आरोग्य तपासणी योजना एक राबवली जाते या मंडळाच्या मार्फत. एक फक्त रक्त म्हणजे रस्त्यावर उभं राहून लोकांची रक्त तपासणीसाठी रक्त काढून घेतलं जातं आणि त्याच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्याचे रिपोर्ट येतात. एकाच प्रकारचा रिपोर्ट किमान 100 लोकांचा असतो. अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही सरकारला असं म्हटलं की हे ज्या सगळ्या योजना आहेत, योजनांचा उद्देश चांगला असतो, पण प्रत्यक्षात ती योजना त्याची अंमलबजावणीच्या स्तरावर पूर्ण फेल्युअर झालेलं आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. घरेलू कामगार आमचं आहे की घरेलू कामगारांचं मंडळ आहे. 2014 पासून त्याच्या सगळ्या योजना सरकारने बंद केलेल्या आहेत. आमच्या अंगणवाडी सेविका आहे, आशा सेविका आहे. इयर्स टुगेदर 77 पासून योजना सरकारची चालू आहे, पण या कामगारांना अजून कामगार तुम्ही म्हणत नाही, कर्मचारी म्हणत नाही. हक्काला वाटेल तेव्हा तुम्ही बोलवायचं, कामाला पाहिजे ते काम करून घ्यायचं आणि प्रत्यक्षमध्ये जेव्हा त्यांना लाभ देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही आमचे कामगार नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या घरेलू कामगार, बांधकाम कामगार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, फेरीवाले आहेत, रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे, अशा सर्व प्रकारचे संघटित आणि असंघटित क्षेत्रातले कामगार, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहे, सहकारी बँक आहे, बँकिंग क्षेत्र आहे, रेल्वे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व उद्योग आहेत, अशा सर्व क्षेत्रातले कामगार त्या ठिकाणी येणार आहेत. मोठ्या संख्येने येतील. आमच्या अंदाजे की किमान 50,000 कामगार तरी त्या ठिकाणी आले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि हा सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या कामगारांचा जो काही मनातला असंतोष आहे हा सरकारला दाखवण्यासाठी हा खरं तर मोर्चा आहे आणि सरकारने कामगारांना देखील गंभीरपणे घेण्याची गरज आहे. याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा आमचा मोर्चा आहे. धन्यवाद अनिलजी. भारतीय मजदूर संघ भारतातली एक प्रचंड मोठी कामगारांची संघटना आहे आणि आज ही संघटना रस्त्यावर उतरते आहे. कामगारांचा आक्रोश मोर्चा हा शासनाला बघायला मिळतो आहे. खरं तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. मोर्चाची वेळ येऊ नये खरं तर, कारण सध्या ज्या परिस्थितीत कामगार वर्ग काम करतो आहे त्या परिस्थितीत सरकारचं, शासनाचं या कामगारांकडे लक्ष पाहिजे. येत्या 16 एप्रिलला आपण हा सगळा मोर्चा कव्हर करणारच आहोत, पण आज या मोर्चाविषयीची इत्थंभूत माहिती. मला आणखी एक मुद्द्याकडे फक्त आपल्याला लक्ष वेधायचं आहे की भारतीय मजदूर संघ एकमेव संघटना देशातील अशी आहे
की ज्यांनी जे नवीन लेबर कोड सरकारने जाहीर केलेले आहेत त्याचं स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व कामगार संघटना त्याच्या विरोधात असताना आम्ही केवळ भारतीय मजदूर संघाने त्याचं स्वागत केलं. पण आमची विनंती सरकारला अशी आहे की हे लेबर कोड केवळ कागदावर राहता कामा नये, ते प्रत्यक्षात आले पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कधी म्हणजे असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा ही देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने घेतली आहे. पण आम्ही आता दोन्ही बजेट पाहिले, केंद्राचं 53 लाख कोटींचं बजेट पाहिलं आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं 6 लाख कोटींचं बजेट पाहिलं. या दोन्ही बजेटमध्ये कामगाराविषयी कुठल्याही तरतुदी सरकारने केलेल्या नाहीत. म्हणजे सध्या त्यामुळे कागदावरच आहे असं तुमचं म्हणणं. त्यामुळे बाबा मोठमोठ्या घोषणा करायच्या, लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करायची. आता लोक आम्हाला विचारायला लागलं की हे मिळणार कसं आम्हाला, तुम्ही पैसेच केले नाही. तर आमची सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातला जवळपास 2.5 कोटी कामगार आहे, की या कोटी कामगारांपैकी 1.5 कोटी कामगार असा आहे की तो असंघटित क्षेत्रातला आहे की ज्यांना तुम्ही सामाजिक सुरक्षा देणार आहात. असंघटित क्षेत्रातलं जे आपलं जी काही नोंदणी महाराष्ट्र सरकारची ई श्रम ॲपवर झालेली आहे ती जवळपास 1,80,00,000 वर आहे. मग एवढे जर असंघटित क्षेत्रातले कामगार नोंद आहेत तर या कामगारांना तुम्ही सामाजिक सुरक्षा कशी देणार? तर काहीतरी तुम्ही करायला पाहिजे होतं. ज्या योजना आहेत त्याही तुम्ही करत नाही आणि ज्या योजना तुम्ही घोषित केल्या नवीन कायद्यात त्याची कुठलीही तरतूद करत नाही. तर केवळ कायदे कागदावर राहू नये, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी तर खरा हा मोर्चा जो आहे हा या ठिकाणी आहे. एवढीच आमची आणि आमची सरकारला विनंती घ्यायची, पॉझिटिव्ह दखल सरकारने या ठिकाणी घेतली पाहिजे. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट अनिलजी धुमने, अध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश. आता हा मोर्चा कसा होतो आहे आणि सरकारला जाग येते का हे बघणं महत्वाचं आहे. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.